नमस्कार. आषाढी एकादशी निमित्त सध्या सगळीकडे भक्तिमय वातावरण आहे. अनेक विठ्ठल भक्त, वारकरी, त्याचप्रमाणे अनेक संत महंतांच्या पालख्या इव्हाना पंढरपूर नगरीत पोचल्या असतील. संत ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज अशा अनेक संतांनी त्यांच्या लेखणीतून समाज प्रबोधन केलं आहे. यातील संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे अभंग ही त्यांची ओळख आहे. आणि हे अभंग फक्त इंद्रायणीच्या प्रवाहातच नाही तर कालाच्या प्रवाहातही टिकून राहिले आहेत. ते कसे हे सांगणारं एक सुंदर नाटक एका नवीन संचात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नाटकाचं नाव आहे आनंदाचे डोही. श्री परेश हनुमंत नाईक यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचं सौंदर्य त्यांनी आपल्या लेखणीतून उलगडलं आहे. आणि ते कसं याबद्दल त्यांच्याशीच आपण सविस्तर बोलणार आहोत. श्री परेश हनुमंत नाईक हे एक संवेदनशील कवी, उत्तम गझलकार आणि गीतकार आहेत. अनेक अल्बम्ससाठी त्यांनी गीत लेखन केलं आहे. त्याचप्रमाणे मन श्रावण श्रावण या सांगीतिक कार्यक्रमासाठीही त्यांनी गीत लेखन केलं आहे. त्यांची काही नाटकं आता प्रकाशनाच्या वाटेवर आहेत आणि त्यांनी बस स्टॉप या लघुपटाचंही लेखन केलं आहे. साहित्य क्षेत्राबरोबरच सूत्रनिवेदन, नाट्य दिग्दर्शन, पार्श्वसंगीत आणि अभिनय या अशा अनेक क्षेत्रात ते सध्या प्रभावीपणे मुसाफिरी करत आहेत. आमच्या चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सोनाली, थँक्यू व्हेरी मच. आणि नमस्कार अंतरंग आणि नमस्कार मायबाप रसिक हो. खूप खूप आभार आधी सोनाली की मला या ठिकाणी तू बोलवलंस आणि आता बोलतं करायचा प्रयत्न करशील. खूप खूप आभार. सर्वप्रथम तुमचं आनंदाचे डोही हे नाटक एका नवीन रंगात, एका नवीन संचात प्रेक्षकांसमोर येत आहे. त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. थँक्यू थँक्यू. हे नाटक संत तुकाराम महाराजांवर आधारित आहे. हो. तसं बघायला गेलं तर तुकाराम महाराजांवर या अगोदर अनेकांनी कविता, लेख, नाटकं लिहिली आहेत. अत्यंत गाजलेला असा हा विषय आहे. मग तरी सुद्धा हा विषय नाटकासाठी निवडावा असं तुम्हाला का वाटलं? म्हणजे खरं सांगायचं सोनाली तर नाटकासाठी विषय का निवडावा असं जर आपण म्हणतो, मगाशी तू फार सुंदर इंट्रोडक्शन मध्ये बोललीस की अनेक संतांनी समाज प्रबोधन केलेलं आहे. म्हणजे जे आपण म्हणतो की वेदांपासून ज्या गोष्टी सुरू झाल्या त्या मग भगवद्गीता आणि त्यानंतर आपल्या ज्ञानोबा तुकोबापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आहेत. केवळ समाज प्रबोधन व्हावं हा त्यांचा एक हेतू होता. परंतु आजवर तुकारामावर जी नाटकं झालेली आहेत किंवा जे चित्रपट निघालेले आहेत किंवा ज्या कविता निघालेल्या आहेत त्यामध्ये चरित्रात्मक भाग मला जास्त वाटला. अनेक नाटकं असतील त्यामध्ये चरित्र, एक तुकाराम एक व्यक्ती म्हणून कसे आहेत किंवा त्यांचे अभंग कोणकोणते आहेत, परंतु ते अभंग घेऊन एक वैचारिक लेवलवर काहीतरी करावं की त्या अभंगातून तुकोबांना काय सांगायचंय ते मला मांडायचं होतं. म्हणून कदाचित हा विषय मी निवडला आहे. कारण नाव जरी आनंदाचे डोही असलं तरी हे नाटक कुठलंही त्यामध्ये ऐतिहासिक किंवा पौराणिक नाही. हे आपल्या मार्लिश म्हणजे मराठी आणि इंग्लिश मिक्स अशा भाषेत हे नाटक रंगमंचावर येत आहे. सध्याच्या काळात जे काही घडतंय ते मला मांडायचं होतं. आणि मुळात याची सुरुवात ना फार विलक्षण आहे. सुरुवात अशी झाली की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे निसर्गावरचा तुकोबांचा सुंदर अभंग वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आणि ह्या अभंगाचा शेवट करताना महाराज फार सुंदर लिहितात. ते म्हणतात की तुका म्हणे होय मनासी संवाद आपलाची वाद आपणासी. की स्वतःच्या मनाशी संवाद साधायची प्रेरणा ते आपल्याला देतात. म्हणजे स्वतःला शोधायची प्रेरणा ते आपल्याला देतात. आणि मनासी संवाद आणि आपुलाची वाद आपणासी. आपला वाद कोणाशी आहे तर आपल्याशी आहे. सो असा काहीतरी विषय, ही एक ओळ मला वाटतं कारणीभूत ठरली हे अख्खं नाटक बेतायला. ही एका ओळीवर किंवा एका तुकोबांच्या एका वचनावर आधारित कदाचित हे नाटक आहे. नाटकाचं नाव आहे आनंदाचे डोही. तर आनंदाचे डोही हे नाव म्हणजे ठरवताना नक्की काय होतं डोक्यात?
हे सुद्धा फार विलक्षण आहे. म्हणजे याची जी प्रोसेस आहे, कारण मी जसं मगाशी म्हणालो की तुका म्हणे होय मनासी संवाद आपलाची वाद आपणासी, परंतु आपणाशी आपण जो वाद घालतो, का घालतो? आपण कुठलीही गोष्ट करतो तर का करावी? म्हणजे तू एखादी कविता लिहितेस किंवा तू एखादं पुस्तक लिहितेस किंवा तू एखादी कथा लिहितेस, त्यातून तुला काय मिळतं? एक एक आत्मिक आनंद. सो तो आनंद मला तिथे अभिप्रेत आहे, जो तुकोबांनी आपल्याला गेल्या अनेक वर्षापासून दिलेला आहे. तो इतरांना द्यायचा होता. त्या आनंदाच्या डोहामध्ये लोकांना घेऊन जायचं होतं, म्हणून कदाचित आनंदाचे डोहे. कारण एक आनंदाचा डोह ज्याला आपण म्हणतो, की केवळ आनंद नाही, त्याचा डोह आहे. आणि त्याच्यात आपण जर उडी घेतली किंवा एक डुबकी मारली तर त्यामधनं आपल्याला जो आनंद मिळेल तो काहीतरी वेगळ्या स्वरूपाचा असेल. सो त्यामुळे कदाचित आनंदाचे डोही, कारण त्यांचाच अभंग आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे. कारण सगळं काही आनंदमय आहे. सो त्यांनी जो आपल्याला आनंद दिला आहे तो आनंद परत फिरून आपण वाटून घ्यायचा, यासाठी कदाचित हे टायटल. खूप सुंदर संकल्पना, आणि मला नक्की विश्वास आहे की तुम्ही तुमच्या नाटकाद्वारे प्रेक्षकांना नक्कीच त्या आनंदाच्या डोहात घेऊन जाल. खूपच छान, खूप छान. संत तुकाराम महाराजांवर आधारित हे नाटक आहे. बरोबर. तर मग विठ्ठल भक्तीतून किंवा संत तुकाराम महाराजांवरील भक्तीतून हे निर्माण झालं आहे का? टू बी ऑनेस्ट, तुला सोनाली सांगतो की तशी भक्ती मला कधी जमली नाही. म्हणजे देवळात जाऊन विठ्ठल विठ्ठल करणं किंवा मग भजनातनं अभंगातनं, म्हणजे मला असं नेहमीच वाटतं की प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच, की ते आपण केलं पाहिजे. म्हणजे जर आपण भक्ती केली तर ती दाखवायची नाही. कारण बऱ्याचदा वाचनातनं असं गेलंय किंवा माझ्या गुरूंकडनं, माझ्या वडिलांकडनं मला असं समजलंय की स्पिरिच्युअलिटी लाईज विदिन. ती भक्ती ती तुमच्यामधून, तुमच्या आतमध्ये असते. तर त्याचं प्रदर्शन जर करायचं असतं तर मी कदाचित चरित्रात्मक लिहिलं असतं किंवा मग एक व्यक्तिविशेष किंवा विठ्ठल आला असता कदाचित माझ्या नाट. परंतु ते न होता त्यांच्या विचारांच्या प्रेमात मात्र मी नक्कीच आहे. मला माहिती नाही त्याला भक्ती म्हणतात की काय म्हणतात, परंतु येस, त्यांच्या विचारांच्या प्रेमातून कदाचित हे नाटक निर्माण झालं असेल. सो फार सोपा विषय होऊन जातो मग की एक अभंग आणि त्या अभंगाचे वेगवेगळे अर्थ निघतात. कारण ही माणसं मोठी का झाली माहितीये? कारण त्यांनी जे लिहिलं ते तसे होते. आपण तसे आहोत की नाही असा नेहमी मला माझ्या मनात प्रश्न येत जातो की आपण ते करतो का? नाही, परंतु ते तसे होते आणि त्या विचारांच्या प्रेमापोटी किंवा त्या विचारांच्या प्रेमात पडून हे नाटक तयार झालं असेल. अच्छा, म्हणजे समजा ते विचार ते आजही कालातीत आहेत का असं तुम्हाला वाटतं, किंवा आजही तुकाराम महाराज आहेत का असं जर मी विचारलं तर तुमचं उत्तर काय असेल? डेफिनेटली येस. कारण अनेकदा आपण बघतो की कुठला तरी एक विचार असतो आणि त्या विचाराने प्रेरित होऊन, आता मी तुला मगाशी जसं म्हणालो की तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाची वाद आपण, या एका ओळीभोवती नाटक फिरते. ही ओळ कोणाची आहे? ही ओळ तुकारामांची आहे. मग ते नाटक लिहिणारा मी कोण? मी केवळ एक मीडियम होऊन जातो, मी केवळ माध्यम असतो. सो हे सगळं त्यांचंच आहे, म्हणून ते आजही आहेत. बरं, ते आजही आहेत म्हणजे ते तसेच टाळ चिपळ्या विणा घेऊन असतीलच असे नाही. कदाचित सुटाबुटात असू शकतील, कदाचित तुझ्या माझ्या विचारांमध्ये असू शकतील. सो ते आहेत आणि यावर माझा ठाम विश्वास आहे. आणि म्हणून ही साहित्यकृती कदाचित त्यांनी माझ्या हातून करून घेतली असेल. ते आहेत हे मात्र नक्की. बरं, हे मी ठामपणे का म्हणू शकतो की आपण नेहमी ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतो. संत शिरोमणी किंवा भक्त शिरोमणी नामदेव महाराज आणि तुकोबारायांना आपण ज्यावेळेस म्हणतो जगद्गुरु तुकाराम म्हणतो. ते जगद्गुरु आहेत. ते केवळ आपल्यापुरते मर्यादित आहे. आणि मी ज्यावेळेस सुटाबुटात म्हणतो ते मॉडर्न आहेत, डेफिनेटली मॉडर्न आहेत. कारण ते जर मॉडर्न नसते तर त्यांचे अभंग आज
आजपर्यंत टिकलीच नसती किंवा त्यांची साहित्य कृती आजही तेवढीच नवीन आहे. आणि ती नवीन आहे म्हणजे ते मॉडर्न आहे. आणि ती मॉडर्निटी जपणं हे आपलं, तुझं आणि माझं किंवा या समाजाचं ते कर्तव्य आहे. आणि म्हणून मला वाटतं की ते आहेत. आणि येस, डेफिनेटली ते मॉडर्न आहेत, ते नवीन आहेत, ते चिरतरुण आहेत, ते चिरकाल आहेत, ते अनादी आहेत, ते अनंत आहेत. सो इतकं सोपं सगळं प्रकरण आहे. तुमच्या नाटकातही ते तसेच आहेत का? येस, म्हणजे काही गोष्टी मी सांगू शकणार नाही कारण नाटक हे बघण्यासाठी असतं. आणि पण एवढं मात्र नक्की सांगेन की येस, ते आहेत. आणि पण एका वेगळ्या रूपात आहेत, थोडेसे मॉडर्न आहेत. कदाचित टाळ, विणा, चिपळ्या नसताना ते अभंग गातील, वेगळ्या स्वरूपात अभंग गातील, परंतु त्या अभंगाचा अर्थ आजकालच्या जनरेशनला जो हवा आहे, जसा हवा आहे, जसा अभिप्रेत आहे, तसा देण्याचा ते तुकाराम नक्कीच प्रयत्न करतील. भाषा कदाचित आजची असेल, जी आपण नेहमीच्या वापरातली भाषा आहे, ज्यामध्ये इंग्लिश शब्द असतील, अशा भाषेत माझे तुकाराम बोलणार आहे. म्हणजे तुम्हाला एकंदरीत असं म्हणायचं आहे की ते मॉडर्न रूपातही असू शकतात आता सध्या. तुम्ही मगाशी म्हणालात की हे नाटक आजच्या काळातलं आहे, म्हणजे मूळ विषय जरी संत तुकाराम महाराज हा असला तरी नाटक आजच्या काळात घडतंय, म्हणजे आजच्या काळाचा हा विषय आहे. तर तुकाराम महाराजांना आजच्या काळात किंवा मॉडर्न पद्धतीने दाखवणं याविषयीचं असं दडपण आलं होतं का? ऍक्च्युली त्याला पण दडपण म्हणावं की नाही, अशा द्विधा मनस्थितीत मी बराच काळ होतो. कारण ज्यावेळेस मी तुकोबांचा अभ्यास करायचा प्रयत्न केला, सांगताना मी सांगू शकतो की मी त्यांचा गाथा वाचला, हे वाचलं, ते वाचलं म्हणून, परंतु असं काही झालं नाही. मी गाथा घेऊन आलो आणि एक 500, 550 अभंग वाचत होतो. आणि द फनियर पार्ट इज हा अभंग निवडावा की हा निवडावा, कारण सगळं एकापेक्षा एक असतं. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या संतावर आधारित काहीतरी करायला जातो, आणि माझा विषय होता की तुकाराम इन बिझनेस पर्स्पेक्टिव्ह. सो आता मी खऱ्या अर्थानं नाटकाचा विषय उलगडतोय की तुकाराम इन बिझनेस पर्स्पेक्टिव्ह, बिझनेस करायला किंवा सामाजिक आयुष्य, आत्ताचं आयुष्य, आत्ताचं जीवन जगायला तुकाराम महाराज कसे शिकवतील, असा माझा विषय. आणि 500 अभंग वाचून झाल्यानंतर जे काही माझ्या हाताला लागलं ते मी त्या नाटकामध्ये पेरायचा प्रयत्न केला आहे. सो जसं तू आत्ता मला प्रश्न विचारलास की ते दडपण, डेफिनेटली दडपण होतं की प्रेक्षक स्वीकारतील का, परंतु प्रेक्षकांनी ते स्वीकारावं यासाठी की तुकाराम महाराज हे कधी जुने होत नाहीत, किंवा जसे त्यांनी आपल्या अभंगातून छत्रपती शिवाजी महाराजांनाही मार्गदर्शन केल्याचं आपल्या लक्षात येतं. कारण पायकीचे अभंग हे खास महाराजांसाठी तुकाराम महाराजांनी लिहिले होते. आणि अशी ही एक कथा आपल्या किंवा एक आपल्या ऐकिवात आहे की ज्या वेळेस शिवाजी महाराजांनी बराच पराक्रम केल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता हे बस झालं, नको हे, आणि म्हणून ते तुकाराम महाराजांकडे गेले. आणि तुकाराम महाराजांकडे गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं की महाराज आता बस झालं, हे राज्य नको मला, हा सगळं छत्रपती पद नको, मला आपल्या पायाशी घ्या आणि मला तुमच्यासारखं व्हायचंय, अध्यात्माच्या मार्गावर आहे, परमार्थ करायचा आहे. त्यावेळेस फार सुंदर उत्तर आहे तुकोबारा यांचं. ते म्हणतात की हे तुझं काम नाहीये, यासाठी तुझा जन्म नाहीये, तू परत जा आणि पराक्रमाने परमार्थ कर, आणि मी परमार्थाचा पराक्रम करेन. की केवळ पराक्रम हा तुझा परमार्थ आहे. आणि हे शिकवणारी व्यक्ती किती बंडखोर असेल याचा विचार. खऱ्या अर्थानं बंडखोरातला बंडखोर जर कोण असेल कवी, तर हे ज्ञानोबा तुकोबा आहेत, किंवा तुकाराम महाराज तर आहेत. आणि म्हणून मी म्हणतो की येस, त्यांचे विचार आज लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. रादर
एक वेळ ते माणूस म्हणून कसे होते किंवा त्यांचं चरित्र काय आहे हे एक वेळ न समजलं तरी चालतं, परंतु त्यांचे विचार किती प्रगल्भ आणि विचार किती ताकदवान आहेत हे मला वाटतं लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. आपण मगापासून नाटक त्याची संकल्पना याविषयी बोलत आहोत. तर तुमचे जे विचार आहेत किंवा तुमची जी संकल्पना आहे या नाटकामागची ती तेवढ्याच ताकदीने उभी राहणं हेही तितकंच महत्वाचं आहे, सादरीकरणही तेवढंच महत्वाचं आहे. तर हे उभं करतानाचे अनुभव कसे? फार सुंदर प्रश्न आहे, कारण नाटक लिहिणं सोपं असतं असं मी म्हणणार नाही, कारण मी त्या प्रोसेसमधनं गेलेलो आहे. परंतु ते उभं राहणं किंवा सादरीकरणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवणं खऱ्या अर्थानं चॅलेंजिंग असतं, कारण माझ्याच विचारांचे बाकीचे असतील असं नाही. प्रत्येक जण तुकारामांच्या तेवढ्याच प्रेमात असेल असंही नाही. सो त्यामुळे हे नाटक दिग्दर्शित केलं जयेश बाकर यांनी. अगदी तुला सांगतो, कोविडच्या त्या दरम्यान 2019 मध्ये मी नाटक लिहिलं आणि ती प्रत घेऊन मी जयेशकडे गेलो. जयेश, हे असं नाटक आहे. आणि तुला सांगतो, ज्या दिवशी लॉकडाऊन लागला त्या दिवशी नाटकाचा प्रयोग होता. 2020 मध्ये, मला वाटतं एप्रिल 22, 2020 ही तारीख. आणि या नाटकाचा त्या दिवशी प्रयोग आम्ही सादर केला. आणि विशेष मेहनत जर म्हणशील तर दिग्दर्शकाची आहे, कारण माझे विचार आणि त्याचे विचार हे एकत्र येऊन जे काही झालं ते, कारण मी लिहिताना लिहित जातो आणि त्यानंतर आपल्याला भान राहत नाही आणि त्यानंतर तेच सादर करायचं असतं. तर ते खऱ्या अर्थानं एक चॅलेंजिंग होतं आणि ते दिग्दर्शकामुळे मला वाटतं कदाचित साध्य झालं असेल. दुसरी गोष्ट, यामध्ये मनोहर महामल म्हणजे माझा मामा यांनी हे नाटक निर्मित केलं होतं, प्रोड्यूस केलं होतं. कारण ती सुद्धा एक तारेवरची कसरत असते, कारण एवढा गोतावळा जमा करायचा आणि मग त्यासाठी फायनान्स कोण करणार. सो आता या माध्यमातून त्यांचेही आभार मानणं, दिग्दर्शकाचे, निर्मात्याचे आभार मानणं हे कर्मप्राप्त आहे. आणि त्याचबरोबर तुला सांगतो, हे नाटक चेक करण्यासाठी की नाटक लिहून किंवा कुठलीही साहित्यकृती, तू ही लेखिका आहेस आणि अनेक चांगले चांगले उपक्रम किंवा पुस्तकं तुझ्या हातनं निर्माण झालेली आहेत. अगदी तुम्हाला म्हणून सांगतो की पुरस्कारापर्यंत नामांकनं गेलेली आहेत. तर त्यावर संस्कार होणं फार गरजेचं असतं. आणि ते संस्कार करणारे मग अनिल सावंत सर असतील, गजानन मांजरेकर सर असतील, त्यानंतर अगदी तुला सांगतो, म्हणजे माझ्या मामाचा मोठा मुलगा, त्यांना मध्ये कुठेतरी वाटलं की हे नाटकातली माणसंच नाहीयेत, पण त्यांना कुठेतरी वाटलं इथे कुठेतरी सीन कमी पडतो. आणि मग महेंद्र येऊन मला सांगतो की नाही, इथे एक जर सीन घातलंस तर ते व्यवस्थित होईल. तर हे जे काही आहे हे एकट्याचं काम नाही, मग ते घडून यावं लागतं आणि ते सगळ्यांनी मिळून केलेलं सादरीकरण म्हणून लोकांच्या पसंतीस उतरलेलं आहे. आणि आता नवीन संचात, तू मगासपासून म्हणतोस की नवीन संचात येते, डेफिनेटली येस. नवीन संचामध्ये हे नाटक सादर करायचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्याचे प्रयोगही करायचे आहेत. कारण उद्देश फक्त एकच आहे की तुकारामांचे विचार, ती प्रगल्भता किंवा ती मॉडर्न, किंवा आपण मॉडर्न नको म्हणूयात, की ते विचार आजकालच्या जीवनाला कसे मदत करतील, म्हणजे आपल्या डेली लाईफस्टाईलला. कारण पायकीचे अभंग मी जसं मगाशी म्हणालो की पायी कसं जाणे पायकी निभावं, लागे पगड हवं चोर वाट. आणि पुढची ओळ फार महत्वाची आहे जी शिवाजी महाराजांना त्यांनी, की आपण राखोनी ठकावे आणि घ्यावे सकाळी हरवणे. की ठकावे म्हणजे चोरून आणावं, की लूटमार करावी. कशी? आपण राखोनी, स्वतःला राखून लूटमार कर. एवढं परखडपणे बोलणारा तुकाराम आहे आणि जो संतपदाला गेलेला आहे. सो म्हणजे काय ताकद असते त्या लेखनाची किंवा त्या विचारांची, याचा आपण फक्त विचार करावा आणि त्याचं मनन करावं, चिंतन करावं. आणि मगाशी मी जसं म्हणालो की त्या वाटेवर चालायचा आपण प्रयत्न करायचा. या सगळ्या बरोबरच पुन्हा मुंबईमधल्या काही प्रतिथयश कलाकारांना असेल किंवा मित्रांना असेल, ही स्क्रिप्ट मी पाठवलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्या संहितेवर संस्कार झालेले आहेत. कारण आपण आपलं छान 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 हे असतं,
परंतु ज्यावेळेस समीक्षकांच्या किंवा परीक्षकांच्या नजरेखालनं आपली संहिता जाते किंवा आपली साहित्य कृती जाते, त्यावेळेस मला वाटतं ते खऱ्या अर्थाने एक चांगलं रूप त्याचं आपल्याला बघायला मिळतं. श्री परेशजी यांच्याशी मगासपासूनच्या गप्पा आपण मारत आहोत, त्यावरून आपल्या लक्षात येईल की एक वेगळा विषय, एक वेगळी संकल्पना मांडणारं हे नाटक आहे. संत तुकाराम महाराज, त्यांचे विचार, त्यांचे अभंग यांचं सौंदर्य उलगडणारं आणि आम्हाला आनंदाच्या डोहात घेऊन जाणारं असं हे नाटक आहे आणि ते नक्कीच सुंदर होणार याची मला खात्री आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छिते की या नाटकाचे प्रयोग आता काही महिन्यातच सुरू होणार आहेत. तुम्ही अवश्य जाऊन ते नाटक पहावं आणि जो आनंद परेशजींना अभिप्रेत झाला हे सगळं लिहिताना, हे सगळं उभं करताना, तो आनंद नक्कीच तुम्हीही घ्यावा. या नाटकासाठी तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या चॅनलवर तुम्ही आज आलात, आमच्याशी बोललात आणि हा प्रवास उलगडून दाखवलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. खरं तर मी तुला धन्यवाद म्हटलं पाहिजे या माध्यमातनं, कारण सहसा असं कोणी करत नाही आणि खऱ्या अर्थानं मी ही तुकोबांची किंवा विठ्ठलाची कृपा समजतो की अंतरंग सारख्या चॅनलवर आज इथे मला तुकोबांविषयी अगदी आषाढीच्या माहोलमध्ये बोलायला मिळतं. हे खऱ्या अर्थानं भाग्य आहे, कारण कदाचित पालखी तिथपर्यंत पोचली असेल आणि ह्या पालखीचे भोई होण्याचं आपल्याला भाग्य लाभतं. हे विचारांच्या पालखीचे भोई होणं, कारण अगदी मागे एक गाणं केलं होतं की मनी करू वारी नको पाय पीठ, त्याच्या पायी विट मीपणाची, सो माझ्या मीपणावर पडो पाषाण, जळो हे भूषण नामा माझे, असं म्हणणारे तुकाराम महाराज. तर त्यांच्या चरणी हे सगळं अर्पण करतो आणि पुन्हा एकदा तुला धन्यवाद म्हण. सर्व प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि अशा अनेक व्हिडिओसाठी आमचा चॅनल पाहत राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.